हाय, आज आपण बनवूया इडलीचे पीठ. तांदूळ भिजत ठेवले होते दिवसभर. रात्री ते दळून घेतले आणि मस्त फुगले होते. आता आपण इडल्या बनवायला घेऊया. हाय, आज आपण इडली बनवणार आहोत. नमस्कार, माझं नाव विद्या. आज आपण इडली बनवणार आहोत. इडलीचं बॅटर रेडी करून ठेवलं होतं. होममेडच आहे. घरात तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती. रात्री मिक्सरला लावली आणि ते आता आपण इडली बनवली. माझ्याकडे हे इडली पात्र आहे. त्याच्यामध्ये इडली टाकली शिजायला. आपण 1-2 मिनटं थांबूया. इडली रेडी होते. गरमागरम आपली इडली रेडी झाली आहे. हे बघा किती छान आणि मऊ लुसलुशीत आहे. मस्त. एका वेळी 8 इडली निघतात. आता आपण चटणी बनवायला घेऊया. चला तर, इडल्या झाल्या आपल्या. आता आपण डोसे काढायला घेऊया. चटणी करण्यासाठी लागणारे साहित्य: ओलं खोबरं घेतलं 1 वाटी, कोथिंबीर, मिरची, लसूण, थोडा आमसूरपणा येण्यासाठी चिंच. आता हे आपण वाटून घेऊया आणि फोडणीला देऊया. चटणीचं साहित्य दाखवलेलं त्याप्रमाणे चटणी वाटून घेतली आणि तिला फोडणीला घातली. फोडणीमध्ये जिरा, राई, मिरच्या आणि कढीपत्ता हे सगळं घालून फोडणीला दिली. अशी चटणी रेडी झाली. माझ्या मुलाला डोसे पाहिजे होते म्हणून त्यातलं पीठ थोडंसं उरवलं आणि त्यात डोसे काढायला सुरुवात केली. म्हणजे आज रविवार आमचा इडली, डोसा आणि सांबार. दुसरा डोसा आपण काढूया.